तर आजच्या लेक्चरमध्ये आपण घातांक आणि घनमूळ हा चॅप्टर संपवणार आहोत। आता कोणतीही संख्या असू द्या, समजा आपण संख्या घेतली x आणि त्याचा घातांक काय दिला 5, तर यामध्ये ही जी संख्या आहे याला काय म्हणायचं, पाया, अर्थातच तो आहे बेस, आणि 5 हा जो अंक दिला तो काय आहे, घातांक है ना। सो हा झाला बेस, हा झाला इंडेक्स, बरोबर। तर अशा पद्धतीने ही मांडणी असते। आता एखादी संख्या आहे, समजा मी इथे लिहिलं की 14 आणि त्याचा घातांक लिहिला मी 2/3, बरोबर। तिथे तुम्हाला एनएमएस मध्ये एक प्रश्न येऊ शकतो की कितव्या घात आणि कितवं मूळ, बरोबर आहे का। आता मला सांगितलं मूळ किती आहे, तिसरे मूळ आहे, आणि घातांक किती आहे, 2 आहे। परंतु काय होतं की 2 जर घातांक असेल तर त्याला काय म्हणतो आपण, वर्ग, आणि छेदामध्ये 3 आहे, याचा अर्थ इथं काय आहे, घनमूळ सुद्धा आहे। कारण एक लक्षात घ्या, समजा मी वर्गमूळात 2 लिहितो तर याला मला कसं लिहायचं अधिकार आहे, 2 चा घातांक 1/2। त्यानंतर मी घनमूळात 2 लिहित असेल तर 2 चा घातांक 1/3 असं लिहायचं अर्थ है ना। मग आता हे वर्गमूळ म्हणजे दुसरं मूळ, त्यानंतर हे घनमूळ म्हणजे तिसरं मूळ, परंतु 4 पासून वेगळी नाव आहेत का, नाही। तर चौथे मूळ, पाचवे मूळ असे शब्द प्रयोग आपल्याला करायचा आहे। म्हणून इथं आपण काय म्हणणार की 14च्या तिसऱ्या घाताचा वर्ग किंवा घनमूळाचा वर्ग असं म्हणू। त्यानंतर दुसरं एक्झाम्पल जर घेतलं, मी एक संख्या घेतली ऋण 3 आणि त्याचा घातांक घेतला मी 4/5, तर काय म्हणणार तुम्ही, ऋण 3च्या चौथ्या घाताचे किती मूळ घेतलं आपण, 5वे मूळ, बरोबर आहे का। म्हणजे मूळ जो आहे हा कुठे असणार, छेदामध्ये असणार, आणि घात जो आहे तो कुठे असणार, अंशामध्ये असणार। आता ही झाली ट्रिक। त्यानंतर एक लक्षात घ्या की घातांक संदर्भात एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला की 1 ते 10 पर्यंतचेच जर आपल्याला घन माहित असते तर आपण कोणत्याही संख्येचं घनमूळ हे सहज शोधू शकतो, बरोबर आहे, पर्यायामधून। त्याची ट्रिक काय आहे माहिती आहे, अगोदर आपण घन संख्या घेऊ, सांगा 1 चा घन किती आहे, 1, 2 चा घन 8, त्यानंतर 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन 125, त्यानंतर 6 चा घन 216, 7 चा घन 343, 8 चा घन 512, 9 चा घन 729, आणि 10 चा घन किती, 1000। आता यामध्ये फक्त आपल्याला घन पाठ करायचे आहेत का, नाही, तर याच्यात जी ट्रिक आहे ती समजून घ्यायची आहे। पहा, एक जर संख्या एकच ठिकाणी असेल, 1, 11, 21, 31, तर प्रत्येक वेळेस एकच ठिकाणी कोण येणार, एकच येणार। 2 हा एकच स्थानी असणारी कोणती संख्या असू द्या, 2, 12, 22, 32, या कोणत्याही संख्येचं तुम्ही घन केला तर त्याच्या एकच ठिकाणी किती येणार, 8च येणार। तसंच पद्धतीने 3 च्या पटी 3 एकच स्थानी असणाऱ्या प्रत्येक संख्येमध्ये कोण येणार, 7, 4 असणाऱ्या 4 एकच ठिकाणी आहे, समजा 4, 14, 24, 34, तर एकच ठिकाणी किती येणार, 4। त्यानंतर 5 एकच ठिकाणी असेल तर 5, 6 असेल तर 6, 7 असेल तर कंपल्सरी एकच ठिकाणी कोण येणार, 3, 8 जर असेल तर कंपल्सरी कोण येणार, 2,
9 जर असेल तर 9 आणि शून्याच्या पटीत जर असेल तर 0. म्हणजे जेव्हा तुम्हाला पर्याय दिलेले असतात, जसं की तुम्ही एखादी संख्या आहे समजा, सपोज 64चा काय विचारलं तुम्हाला, घन विचारलं, बरोबर आहे का? 64चा घन नाही, सॉरी, तर एक घनमूळ संख्या घ्यावं लागेल आपल्याला. ठीक आहे, पुढे आपण उदाहरणामध्ये घेऊ. तर समजा आपण एक संख्या घेऊ 1331. क्लिअर? आता काय समजा की 1331 माहित नाही की 11 आहे म्हणून 2 मिनिटासाठी आपण गृहीत धरू, मग ट्रिक कशी वापरायची? पण आता आपल्याला तर 10 पर्यंतचीच घन माहिती आहे, 1331 कोणाचं घनमूळ माहित नाही आपल्याला. तुम्ही काय करायचं माहितीये का, ही संख्या किती अंकी आहे ते बघायचं. संख्या किती अंकी आहे? 4 अंकी. त्याच्यातले 3 अंक सोडून द्यायचे. 3 अंक काय करायचे? सोडून द्यायचे. उरलेला किती अंक राहिला? फक्त 1 हा अंक राहिलेला आहे, बरोबर? मग आता मला सांगा की 1 अंक जर असेल तर त्या 3च्या बदल्यात आपल्याला काय करायचं आहे? 3 शून्य घ्यायचे आहेत. म्हणजे मला सांगा आता 1331च्या जवळचा जो अंक आहे तो किती आला आपला? 1000. 1000 म्हणल्यावर त्याचा घन किती झाला? 10. आणि त्यानंतर एकच ठिकाणी 1 आहे, म्हणजे ती संख्या 10 पेक्षा थोडीशी पुढे आली. म्हणजे याचा अर्थ एकाच ठिकाणी 1 आहे आणि 1000 पेक्षा मोठी. कारण मला सांगा 1000 नंतर जर पाहिलं आपण तर त्याच्यानंतर जी मोठी संख्या असणार, समजा जसं की आपण आता 20 चा घन घेतला. 20 चा घन किती सांगा? 2 चा घन 8 आणि 3 शून्य. तर या 2 प्रमुख संख्येच्या मधली ही संख्या आहे. म्हणजे याचा अर्थ आपला जो घन आहे तो 10 आणि 20च्या काय आहे? मध्ये. लक्षात आलं? म्हणजे आपण काय करणार की इथं 1 आहे, 1च्या पुढे 3 शून्य लिहिणार. पुढची संख्या कोणती आहे आपली? 8. त्याच्या पुढे 3 शून्य लिहिणार. त्याच्या पुढची संख्या कोणती आहे? 27. अशा संख्येचे गट घेणार आपण. आणि आपल्याला जी दिलेली घन संख्या आहे ती कोणत्या दोघांच्या मध्ये आहे ते आपण विचार करणार. आपल्याला दिलेली घन संख्या ही 1000 आणि 8000च्या मध्ये आहे. म्हणजेच ती कोणामधली आहे? 10 आणि 20 मधली आहे. मग 10 आणि 20 मधली पहिलं सापडलं ट्रिक. दुसरी ट्रिक, एकच ठिकाणी कोण आहे त्याच्या? 1. एकच ठिकाणी 1 जर असेल तर 100% ही संख्या कोणती असली पाहिजे? 11 असली पाहिजे. हे लक्षात. तर अशा पद्धतीनं हे जे आहेत ना, तर या ट्रिकचा आपल्याला काय करायचं आहे? वापर करायचा आहे. त्यानंतर आणखीन जी ट्रिक आपल्याला लक्षात ठेवायची आहे तर लक्षात घ्या, जसं की आता 1331 आहे, तर याचा घनमूळ किती आला आता? 11. जर तुम्हाला विचारलं 1.331 च घनमूळ किती, अशा वेळेस काय करणार तुम्ही? लक्षात घ्या, जेव्हा घन हे काय आहे बरं? 3 वेळेस गुणाकार आहे. किती वेळेस गुणाकार आहे? 3 वेळेस गुणाकार आहे. म्हणून त्यामध्ये कधी पण 1 दशांशासाठी किती स्तर दिलेले असतात? 3 स्तर. 1 दशांश जर मूळ संख्येमध्ये असेल, मूळ संख्येमध्ये दशांश चिन्ह 1 संख्येच्या अलीकडे जर असेल तर त्याच्या घनमध्ये किती संख्या येतात? 3. म्हणजे याचा अर्थ इथं 3 संख्या सोडून दशांश चिन्ह आहे, म्हणजे याचा अर्थ 11च उत्तर आहे. पण प्रत्येक 3 संख्येसाठी 1 संख्या सोडून आपल्याला काय द्यायचं आहे? दशांश चिन्ह द्यायचं आहे. जर तुम्हाला असं विचारलं की घनमुळात 0.001331 याचं घनमूळ किती, तर मी ट्रिक काय दिली? प्रत्येक 3 संख्येसाठी 1 स्थान. मग आता मला सांगा, याचं घनमूळ तर 11च आहे, 1331. या तिघासाठी 1, या तिघासाठी 1. किती स्थान सोडायचे आपल्याला? 2 स्थान. मग 2 स्थान सोडून दशांश चिन्ह द्यायचं. त्यानंतर आता अजून एक गणित घेतो मी की 0.00001331 याचं घनमूळ किती. आणि इथं मी सुरुवातीला लिहितो मायनस. काय लिहितोय तुम्ही आता? मायनस.
आता एक लक्षात घ्या, मी तुम्हाला या अगोदर सांगितलं होतं की कोणत्याही ऋण संख्येचा वर्ग हे धन संख्या असतो, पण घन मध्ये आपण किती वेळेस गुणाकार करतो? 3 वेळेस. म्हणून धन संख्येचा घन ही धन संख्याच असते आणि ऋण संख्येचा घन ही ऋण संख्याच असते. लक्षात आलं? क्लिअर? आता ज्या अर्थी इथं घनमूळ ऋण आहे तर याचा धन सुद्धा काय असला पाहिजे? ऋणच असला पाहिजे. संख्येचे किती टप्पे सांगितले मी तुम्हाला? 3. प्रत्येक 3 टप्प्यासाठी एक स्थान घ्यायचं आपल्याला. इथं टप्पे मोजू आपण. पहा तर याचं तर किती आहे? 11 आहेच. 1331 ती माहिती आहे आपल्याला. मग आता प्रत्येक 3 साठी 1 2 3 किती टप्पे झाले? 3. मग 1 2 तिसरा नसल्यावर काय द्यायचा? 0 आणि त्यानंतर हे. म्हणजे याचा अर्थ ही दिलेली संख्या आहे याचं घनमूळ किती आलं? -0.011. अशा पद्धतीनं लक्षात आलं की स्थान कोणतं आहे, स्थान निश्चिती, त्यानंतर ते कोणत्या 2 संख्येच्या मध्ये इथं स्पेस शोधणं आणि एकच स्थानावरून ती संख्या ठरवणं ही एक ट्रिक. त्यानंतर दशांशाच्या बाबतीत असेल तर ही ट्रिक. अशा ट्रिक जर वापरल्या तर यामध्ये गणित चुकायचं काही चान्सेस नाही. ठीक आहे. तर आता आपण नमुना दाखल काही उदाहरणं घेऊ. जसं की पहिलं उदाहरण जर पाहिलं आपण 2/9 चा घातांक 3 4/81 चा घातांक ऋण 6 2/9 चा घातांक 2m-1. कशाची किंमत काढायची आहे? m. एक लक्षात घ्या, इथं 2/9 आहे, इथं आहे, मध्ये आहे का? नाही. याचा अर्थ मग तिथं तयार करता येतात, कारण हा 2 चा वर्ग आहे, हा कोणाचा वर्ग आहे? 9 चा वर्ग आहे. म्हणून आपण काय करणार? 2/9 चा घन गुणिले, सांगा हा कोणाचा वर्ग आहे? 4. 2 चा वर्ग आहे 9, हा 9 चा वर्ग 81 आहे आणि इथं ऋण 6 बरोबर 2/9 चा घातांक किती घेणार आपण? 2m-1. त्यानंतर आता लक्षात घ्या, इथं आपण 2/9 घेतलं. आता या दोघांचा घातांक सारखा आहे. काय आहे? 2 आहे. मग 2 जर असेल तर डायरेक्ट काय करायचं? तुम्हाला माहिती आहे, घातांकाचा घातांक जर असेल, पहा a चा घातांक m आणि त्याचा घातांक n असेल तर m आणि n चा काय करतो आपण? गुणाकार करतो. मग डायरेक्ट 6 दुनी 12 म्हणजे डायरेक्ट काय उत्तर येणार? ऋण 12. आता ऋण 12 मध्ये 2 करायची गरज आहे का? नाही, कारण इथं 2 दिले ना डायरेक्ट. हे दोन्ही ठिकाणी सारखा आहे, याचा अर्थ या 2 ला आपण डायरेक्ट दोघांसाठी 2 कॉमन झाला आपल्यासाठी. तर लक्षात आलं तुमच्या की 2 जो घातांक आहे ना, लक्षात घ्या, इथं मी वाटल्यास तुम्हाला साईडला लिहून देतो की 2/9 याचा जो घातांक आहे ना, इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे, म्हणजे त्याचा कॉमन काय घेऊ शकतो आपण? 2. आणि त्यानंतर बाहेरचा घातांक किती आहे? ऋण 6. म्हणून आपण 6 दुनी काय घेतलं इथं? ऋण 12. त्यानंतर 2/9 चा घातांक 2m-1. आता तुम्हाला एक नियम माहित आहे की a चा घातांक m गुणिले a चा घातांक n असेल तर m आणि n ची काय करतो आपण? बेरीज. मग इथं गुणाकार आहे, हे दोन्ही स्थान सारखे आहे, म्हणजे 2/9 च्या घातांकाची आपल्याला बेरीज करायची. तर बेरीज करताना काय झालं? एक आहे धन आणि एक आहे ऋण. आता पहिलं काय की आता आपण या दोन्ही ठिकाणी जो बेस आहे तो सारखा आहे, त्याच्यामुळे त्याला आता सोडून देऊ आपण. आता मला सांगा, इथं कोण आहे लेफ्ट साइडला? 2m-1. आणि मला आता सांगा, 3 मधून जर 12 वजा केले तर किती शिल्लक राहतील? ऋण 9. मग आता ऋण 9 ऋण 1 अपोजिट साइडला गेल्यावर काय होतात? धन 1 होतात, म्हणजे 2m बरोबर पहिल्या अपोजिट साइडला कोण आहे? -9 -1 इज इक्वल टू ची अपोजिट साइडला गेल्यावर काय होतील? +1. 2m इज इक्वल टू किती येईल? -8. m इज इक्वल टू -8/2.
m ची व्हॅल्यू किती येणार -4 which is the option number 2. दुसऱ्या गणितामध्ये पहा घनमुळात 6 चा घातांक x दिला आपल्याला. घनमुळात कोण आहे 6 मात्र त्याचा घातांक x आणि समोर काय दिलं 216. तर x ची किंमत आपल्याला विचारली. आता एक लक्षात घ्या या 200 चा आणि 6 चा काय संबंध आहे 6 चा घन काय आहे 216 आहे. दॅट्स व्हाय सर्वात अगोदर अशा गणितामध्ये काय करायचं की घनमुळात 6 चा घातांक x बरोबर 6 चा घातांक किती घेतला इथं आपण 3. आता घनमूळ जर रिमूव्ह करायचा असेल घनमूळ केव्हा कॅन्सल होतं बरं लक्षात घ्या. एखादा वर्गमूळ आहे x त्याला कॅन्सल करायचा असेल तर त्याचा काय करावा लागतो वर्ग. तशाच पद्धतीनं एखादा घनमूळ आहे त्याला कॅन्सल करायचा असेल तर त्याचा काय करावा लागतो घन घ्यावा लागतो. काय घ्यावा लागतो घन. मग इथं काय करायचं आपल्याला दोन्ही बाजूचा घन घेऊ. दोन्ही बाजूचा काय घ्यायचा आपल्याला घन घेऊन मग आता पहा ऋण 3 चा 6 चा घातांक x आहे याचं घनमूळ घन गेलो 6 चा घातांक 3 याचा सुद्धा काय घ्यायचा घन घ्यायचा आहे. सांगा आता सांगितलं घनमूळचा घन घेतला तर डायरेक्ट कंसातली संख्या घ्यायची. घनमुळात काय आहे 6 चा घातांक x आणि इथं पदावलीच्या नियमानुसार सांगा बरं 3 चा घातांक 3 आला. आता सांगितलं घातांकाचा घातांक काय करायचा गुणाकार 3 3 9. मग 6 चा घातांक किती झाला इथं 9 आणि पहा x ची किंमत विचारली. दोन्ही ठिकाणी बेस सारखा आहे. इंडेक्स इकडे x आहे तिकडे 9 आहे म्हणून x ची किंमत किती येणार आहे अशा केस मध्ये 9 येणार. चुकून इथं 3 आणि 3 यांची बेरीज करायची का नाही कारण इथं गुणाकार आहे का घातांकाचा घातांक आहे म्हणून इथं काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे बेरीज नाही करायची म्हणून 3 3 9. त्यानंतर तिसऱ्या गणिताकडे जर पाहिलं आपण तर इथं आपण ती ट्रिक वापरू शकतो का मी जे तुम्हाला सांगितलं होतं है की नाही की आपल्याला काय करायचं आहे ऋण 39,304 याचं काय फाइंड करायचं आहे घनमूळ फाइंड करायचं आहे. आता मला सांगा 1 चा घन किती आहे 1 त्याच्या समोर 3 शून्य लिहू आपण. 2 चा घन 8 3 चा घन 27. आपली अजून संख्येपर्यंत पोहोचलो नाही आपण 39,000 पर्यंत पोहोचलो नाही. 4 चा घन 64 त्याच्या पुढे 3 शून्य. मग आता मला सांगा हे कोणाचा घन होता 30 चा घन आणि हे कोणता घन आहे 40 चा घन. मग आता मला सांगा आपली जी संख्या आहे 39,304 ही कोणामध्ये येते 30 आणि 40 च्या मध्ये येते. आणि अशी कोणती संख्या आहे की ज्याच्या घनमुळामध्ये एकच ठिकाणी 4 येतं कोणता आहे सांग 4 येत नाही 4 चे घन काय आहे 64 आहे. मग आता मला सांगा आपली संख्या 30 पेक्षा मोठी आहे पण तिचे एकच ठिकाणी 4 आहे म्हणजे उत्तर काय झालं याचं 34 34. दॅट्स वाय ऋण असल्यामुळे ऋण लिहिणार. लक्षात राहील तुम्हाला 30 आणि 40 च्या मध्ये आहे म्हणून काय लिहिणार आपण 3 लिहिणार एकक दशक ठिकाणी आणि एकक ठिकाणी काय लिहिलो आपण 4. का 4 लिहिलं कारण 4 चा घन काय आहे 64 आहे. एकक ठिकाणी काय येतं 4. बाकी कोणत्याही संख्येच्या एका ठिकाणी 4 येतं का नाही. दॅट्स व्हाय याचं घनमूळ किती आलं ऋण 34 जे ऑप्शन नंबर 2 असेल. त्यानंतर पुढचं गणित दिलंय पहा x बरोबर 2 चा घातांक ऋण 1 y बरोबर 2 चा घातांक ऋण 2 तर x अधिक y बरोबर किती. अशा केस मध्ये नियम लक्षात घ्या की a चा घातांक -m असेल तर 1/a चा घातांक m असं आपल्याला लिहिता येतं. म्हणजे ऋण घातांक जेव्हा छेदामध्ये जातो तेव्हा काय होतो तो धन होतो.
मग आता मला सांगा x बरोबर 2 चा घातांक ऋण 1 आहे याचा अर्थ x ला काय लिहू शकतो आपण 1/2. तसं y चा किंवा y ची किंमत 2 चा घातांक ऋण 2 आहे म्हणजे काय लिहू शकतो आपण 2 चा घातांक धन 2. सांगा 2 चा घातांक धन 2 किती येतो 4. मग आता x आणि y ची किंमत आपल्याकडे आहे. आपल्याला काय विचारलं बरं x आणि y ची बेरीज विचारली. x किती आहे 1/2. y किती आहे 1/4. 4 दोन्ही 8 तिरकस गुणाकार 4 1 4 2 1 2 किती येईल 6/8. याचं संक्षिप्त रूप जर केलं तर किती येतं 3/4. ऑप्शन मध्ये आहे का नाही. काय चुकलं असेल आपलं 2 चा घातांक ऋण 1 म्हणजे 1/2 घेतले आपण. 2 चा घातांक ऋण 2 म्हणजे 2 चा घातांक धन 2 घेतला. 2 चा वर्ग 4 1/2 1/4 4 1 4 2 4 2 8. उत्तर बरोबर आहे आपलं जरी ऑप्शन मध्ये नसेल. असं वाटतं पुढे चुकलं असेल आपलं शक्यता नाहीये का ओके ठीक 3/4. पुढचं काही पाहू आपण 12 चा घातांक 3 गुणिले 15 चा घातांक 3 छेद 4 चा घातांक 3 गुणिले 5 चा घातांक 3. इथं भागाकार आहे. भागाकारच्या ऐवजी मी काय लिहितो गुणाकार. कारण गुणाकार लिहिलं तर समोरची संख्या काय करायची गुणाकार व्यस्त करायची. मग काय होईल इथं 6/27. आता 12 ही कोणाची थोडे बरं 4 त्रिक 12 आणि 15 5 त्रिक 15. आता लक्षात घ्या समजा 50 चा घन गेलो मी तर 50 ची पुढे आहे 10 गुणिले 5. तर हा घातांक जे आहे तर तो त्याला आपल्याला काय करता येतो सेपरेट देता येतो. कारण आपण काय केलं इथं संख्या जी आहे 50 त्याची फोड लिहिली बरोबर आहे का की 10 चा घन गुणिले 5 चा घन वाटल्यास आपण सिद्ध करून दाखवू. इथं सांगा 10 चा घन किती 1000 गुणिले 5 चा घन किती आहे 125. दोघांचा करा एवढा येईल करेक्ट. मग आता 50 चा सांगा 5 चा घन 125 आणि 1 शून्याचा घन किती शून्य असतात 3 शून्य. म्हणजे नियम लक्षात आला तुमच्या. त्याची फोड जरी केली आपण तरी चालतं फक्त गुणाकार स्वरूपामध्ये काय पाहिजे फोड पाहिजे. मग आता मी 4 3 12 का घ्यायलो बरं साई तुम्ही 12 घेत नाही मी का कारण खालचे बेस कसे आहेत ते बघावं लागेल ना. आपल्या 4 आणि 5 कट करता येतील असं बघायचं आपल्याला. मग सांगा काय करता येईल 4 त्रिक 12 म्हणल्यावर 4 चा घातांक 3 3 चा घातांक 3. 15 म्हणल्यावर काय करता येईल 5 त्रिक 15 5 चा घातांक 3 3 चा घातांक 3. छेदामध्ये 4 चा घातांक 3 5 चा घातांक 3 गुणिले 6 ला सुद्धा घेऊ आपण 3 चा घातांक 2. त्यानंतर 27 कोणाचा आहे 3 चा घन आहे. मग 3 चा घातांक किती घेणार आपण इथं 3. मग आता जे जे आपल्याकडे कट होऊ शकतं ते आपण कट करू. 4 चा घातांक 3 कट झाला 3 चा घातांक 3 कट झाला 5 चा घातांक 3 कट झाला. शिल्लक कोण राहिले 3 चा घन आणि 3 चा वर्ग. सो 3 चा घन गुणिले 3 चा वर्ग. आता आपल्याला डायरेक्ट संख्या विचारलेली आहे बरोबर. सो आपण काय करणार 3 चा घन किती आहे 27 3 चा वर्ग 9 9 सती 3 चा वर्ग आहे सॉरी हा 6 आहे ना सॉरी 3 2 6 असतात ते
ते 6 आपल्याला ऍज इट इज लावलं बरोबर. 3चा वर्ग नाही येतो, तो काय आहे 6 आहे. 6 7 42, 6 2 12, 12 आणि 4 16. आन्सर किती आलं 165. आहे का ऑप्शन मध्ये? ओके बरोबर आहे. 6 जे आहे 3 दोन्ही 6 लिहू शकतो आपण, पण 3चा वर्ग लिहू शकत नाही. थोडस मिस झालं होतं माझ्याकडून. ठीक आहे, शेवटचा मी घेऊ आपण. पहा 4 गुणिले 3चा घातांक x बरोबर 324. आता एक नियम लक्षात घ्या. समजा मी इथं 5 लिहितो, x लिहितो. समजा x गुणिले y चा घातांक, किंवा इथं x गुणिले x चा घातांक 2 असं लिहिलो मी. आता इथं काही नाही म्हणजे काय आहे 1. इथं बेस सारखा आहे म्हणून 1 + 2 = किती घेतो आपण 3 घेतो. पण आपल्या केस मध्ये काय पहा 4 गुणिले 3चा घातांक x. आता तर 4चा घातांक 1, 3चा घातांक x आहे, परंतु बेस सारखे आहेत का? नाही. बेस जर सारखे असेल तरच आपण घातांकाचे काय करतो ऍडिशन करतो. त्यानंतर मग असं केस मध्ये इथं आपण ऍडिशन करायची नाही. ओके, सो सरळ सरळ काय करणार आपण 3चा घातांक x करायचा असेल तर 4 गुणाकारात आहे, ते कशामध्ये जाते भागाकारामध्ये. सो 4 8 32, 4 1 4. आता 81 3चा कितवा घात आहे 3 3 9 9 3 27 27 ते 81 म्हणजे 3चा कितवा घात झाला तो 4था घात बरोबर. म्हणजे याचा अर्थ आता बेस सारखा आहे, इंडेक्स नुसार x ची किंमत किती आली 4. ओके, तर या ठिकाणी हे लेक्चर आपलं संपलं.